गुड मॉर्निंग. नफा तोटा या घटकामध्ये आपण आज स्वाध्याय 27.1 पाहतोय. पहिला प्रश्न आहे, विकासनं एक घड्याळ 6,540 रुपये व दुसरे घड्याळ 3,460 रुपयाला खरेदी केले. ती दोन्ही घड्याळे त्याने 10,900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती झाला? आता आपण दोन्ही घड्याळाची एकत्रित अगोदर काय काढूया, तर एकत्रित खरेदी किंमत काढूया. किती रे बेरीज? 6,540 ही पहिल्या घड्याळाची खरेदी किंमत आहे आणि दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे? 3,460. करा या दोघांची बेरीज. किती आली बेरीज? 10,000. 10,000. आणि ही दोन्ही घड्याळ विकून किती रुपये मिळालेले आहेत? म्हणजे दोन्ही घड्याळाची तुम्हाला एकूण विक्री किंमत किती दिली बघा. दोन्ही घड्याळाची एकूण विक्री किंमत किती दिली? 10,900. आता इथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे नफा होईल का तोटा होईल? नफा. नफ्या सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 10,900 मधून 10,000 वजा केल्यानंतर वजा किती येणार? 900. 900. आता नफा मिळाला. आता आपल्याला काढायचंय काय? शेकडा नफा. सांगा ना, शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय? नफा छेद खरेदी किंमत आणि गुणिले 100. आता वर आलेला नफा पण या सूत्रामध्ये 900 टाकूया. खरेदी किंमत आपण 10,000 काढलेली आहे ती भरूया आणि गुणिले पुढे किती? 100. आता वरच हे 2 आणि हे 2 असं 4 शून्य, त्याच्या 4 शून्याला कट, म्हणजे उरलं फक्त 9. म्हणजे 9% नफा, शेकडा 9 नफा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड शेकडा 15% नफ्याने विकला, तर त्याला किती रुपये मिळतील? अति सोपं आहे. 9 लाख म्हणजे नावावर किती शून्य रे? 9 लाख म्हणजे नावावर किती शून्य? 5. आता याचा किती टक्के करू रे? 15% नफा, म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 115 रुपये विक्री किंमत असणार. म्हणजे 100ला 115, म्हणजे टक्केवारी काढताना 100त 15 मिळवायचे. किती टक्के काढू मग? 115. बरोबर आहे, 115%. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट. आता 9,000 मधलं 3 शून्य अगोदर मांडतो आणि 115 गुणिले 9, 9 5 45, चला 4, 9 1 9 4, 13 चला 1, 9 1 9 1 10, म्हणजे 10,35,000 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. 3 बरोबर.
प्रश्न तिसरा, एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास ₹15 नफा मिळतो, पण ₹360 कमी घेऊन तो विकल्यास 15% तोटा होतो. तर दुकानदारानं तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता? दुकानदाराने ते रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता आपल्याला जी खरेदी किंमत आहे ती एक्स मानूया. समजा दुकानदारानं तो रेडिओ 100 रुपयांना खरेदी केलेला होता. आता पहा, खरेदी किंमत आपण एक्स मानलेली आहे. मला सांगा विक्री किंमत किती येईल रे? आपल्या विक्री किंमती सूत्र काय? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, बरोबर ना? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा. मग आपण खरेदी किंमत एक्स मानलेली आहे आणि %15 नफा म्हणजे एक्सचा शेकडा नफा किती येणार? मग एक्सचा 15% करायचा म्हणजे एक्स गुणिले 0.15/100 म्हणजे 0.15x हे मिळवायचं 100. म्हणजे नफा किती आला? 0.15x. 0.15x. आता या दोघांची बेरीज 1 आणि 0.15x ही झाली विक्री किंमत. 1.15x ही झाली विक्री किंमत. आता पुन्हा विक्री किंमतीचं अजून एक सूत्र आहे. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. आता बघा 15% तोटा. आता खरेदी किंमत आपण एक्सच मानणार आहे आणि 15% तोटा म्हणजे काय रे? एक्सचा 15%. वाटल्यास बाजूला करून दाखवतो. एक्सचा 15% म्हणजे 0.15x. मग ह्यातून काय करूया? समजा आपलं 1x आहे, त्यातून 0.15x मायनस केलं तर किती येणार? 0.85x येते. किती येते? 0.85x. मग इथं 0.85x मायनस केलं. विक्री किंमत बरोबर x वजा नाही 0.15x वजा करायचं. एकच मिनिट. इथं 0.15x मायनस करूया. म्हणजे ही वजाबाकी एकातून 0.15 वजा केल्यावर 0.85x आलं. म्हणजे नफ्यावरून विक्री किंमत 1.15x आली आणि तोट्यावरून विक्री किंमत 0.85x आली. आता सांगितले 360 रुपये कमी घेऊन तो विकल्यास 15% तोटा होतो. म्हणजे या दोन विक्री किमतीतला जो फरक आहे तो 360 येणार आहे. विक्री किमतीतील फरक किती येणार? 360. मग मोठी विक्री किंमत म्हणजे 1.15x आणि वजा लहान विक्री किंमत किती? 0.85x आणि या विक्री किमतीतला फरक किती याचा? 360. आता 1.15 मधून 0.85 जर वजा केलं तर ते 0.30x येते आणि उजवी बाजू किती मग? 360. आता 360च्या बाजूला 0.30 भागिलेचं गुणिलेचं भागिले होईल. आता वर किती न गुणूया? 100 न खाली 100 न. आता वर 100 न गुणल्यावर 2 0 ऍड होणार.
आणि खाली 100 न गुणल्यावर 2 घरं पुढं म्हणजे 36. नाही इथं 36 नाही 0.30 आहे. इथं 30 होणार. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. 3 एके 3, 3 दुनी 6 आणि वरचे 2 शून्य. अशा पद्धतीने त्या रेडिओची खरेदी किंमत किती आली? 1200. 1200 म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं का? हो सर. हा ओके. एक रेडिओ 1440 रुपयाला विकल्यामुळे 10% तोटा होतो. तर आणखी किती रक्कम घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल? आता आपण हे जे पहिलं वाक्य दिले का नाही, त्याच्यामध्ये 1440 ही विक्री किंमत आहे आणि 10% तोटा आहे. आपण सर्वप्रथम पहिल्या वाक्यावरून खरेदी किंमत काढूया. असं कुठलं सूत्र आहे की त्यामध्ये खरेदी किंमत, विक्री किंमत आणि शेकडा तोटा यांचा समावेश आहे? सांगा. मी तुम्हाला सूत्र सगळी परवा लिहून दिलीत किंवा पाठ करायला सांगितली होती. असं कोणतं सूत्र आहे की त्यामध्ये खरेदी किंमत, विक्री किंमत आणि शेकडा तोटा यांचा समावेश होतो? सांगा सूत्र. विक्री किंमत बरोबर बोला. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले आठवतंय का? 100 शेकडा तोटा भागिले अधिक 100. शेकडा तोटा भागिले 100. अधिक आहे का वजा आहे बघा बरं. वजा शेकडा तोटा हा भागिले 100 वजा शेकडा तोटा आणि या सगळ्याला भागिले 100. आता आपल्याला खरेदी किंमत काढायची, त्यामुळे मी खरेदी किंमत फक्त डाव्या साईडला ठेवतो, बाकी सगळं जे आहे ते डाव्या साईडला घेतो. आता विक्री किंमत तसंच मी लिहिलं विक्री किंमत. आता इकडे जे छेदामध्ये भागिले 100 आहे तिकडे आल्यावर काय होईल? अंशामध्ये होईल. आता तिकडं अंशामध्ये 100 वजा शेकडा तोटा आहे, तो खाली आल्यावर कुठे जाणार? छेदामध्ये. 100 वजा शेकडा तोटा. हा सांगा खरेदी किंमत आता किती? विक्री किंमत किती घ्यायची? 1440 गुणिले 100 आणि छेदामध्ये 100 वजा शेकडा तोटा. किती टक्के तोटा झालेला आहे? 10% म्हणजे छेदामध्ये 10. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 1440 गुणिले 100 आणि 100तून 10 वजा करा. किती येणार वजाबाकी? 90. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. 9 एके 9 बोला कितीचा भाग जातोय? 5 4 54 9 7 54 म्हणजे 16 गुणिले 100 किती आलं? 1600. 1600 ही काय झाली? खरेदी किंमत झाली. 1600 काय झाली? खरेदी किंमत झाली. आता इथं 10% नफा दिलाय. खरेदी किंमत 1600 आली आणि आता विक्री किंमत काढायची आहे. आता विक्री किंमत आणि शेकडा नफा, खरेदी किंमत यांचा समावेश असणार सूत्र सांगा. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 कंसात 100 वजा शेकडा तोटा शेकडा तोटा भागिले 100. आता डाव्या साईडला सगळं घेतो, फक्त उजव्या साईडला खरेदी किंमत विक्री किंमत काढायची ना. हा मग नको काय करायला. विक्री किंमत काढायची म्हणल्यावर उजव्या साईडच्या किमती भरूया. खरेदी किंमत आताच आपली किती आली? 16. कंसामध्ये 100 वजा, एकच मिनिट ते सूत्र रिपीट झालं माझ्याकडून. इथं 100 अधिक शेकडा काय पाहिजे होता? नफा. इथं अधिक करतो. शेकडा नफा किती? 10% म्हणजे इथं शेकडा नफा 10%.
भागिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट आणि 100 आणि 10 ची बेरीज किती 110. शून्याला शून्य 16 एके 16 चला 1 16 एके 16 आणि 17. 1760 रुपये काय झाली विक्री किंमत. म्हणजे जेव्हा 10% तोटा होतो तेव्हा विक्री किंमत होती 1440 आणि जेव्हा 10% नफा होतो तेव्हा विक्री किंमत आपली 1760 आली. मग किती रक्कम जास्त घेतली म्हणजे या दोन विक्री किंमतीतला फरक काढा. म्हणजे नंतरची विक्री किंमत 1760 वजा अगोदरची विक्री किंमत किती होती 1440. किती ते वजा बाकी रे 320. बरोबर आहे 320. 320. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदीच्या किमती इतकी आहे तर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे. आता 4 वस्तूची विक्री किंमत इथे मी लिहितो 4 वस्तूची विक्री किंमत म्हणजे 4 गुणिले विक्री किंमत 4 गुणिले एका वस्तूची विक्री किंमत असल्याचा अर्थ. ही कशी इतकी आहे 5 वस्तूच्या खरेदी किमती इतकी म्हणजे 5 गुणिले एका वस्तूची खरेदी किंमत 5 गुणिले एका वस्तूची खरेदी किंमत. आता अंशामध्ये विक्री किंमत ठेवतो उजवीकडे जे खरेदी किंमत गुणिले आहे ते डावीकडे आल्यावर खाली जाणार छेदामध्ये छेदात खरेदी किंमत. आता इकडे 5 आता तिकडचे जे गुणिले 4 आहे तिकडे आल्यावर भागिले 4 झालं. मग सांगा आपण विक्री किंमत काय घेऊया 5च्या पटीमध्ये. पटीत म्हणल्यावर आपण समान पटी x म्हणतो ना मग विक्री किंमत काय घेतली आपण 5x आणि खरेदी किंमत काय घेऊ सांगा 4च्या पटीत म्हटल्यावर 4x. 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 बघा आता आपल्याला नफा आणि खरेदी किंमत ह्या दोघांचं गुणोत्तर काढायचे. बघा दुकानदाराला होणारा नफा खरेदी किमतीच्या किती पट. मग मी नफा आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर तयार करतो म्हणजे अंशामध्ये नफा आणि छेदामध्ये खरेदी किंमत. आता नफा काढूया इथं नफा बरोबर सूत्र काय रे विक्री किंमत वजा खरेदी किंमत 5x वजा 4x किती आला नफा 1x. मग अंशामध्ये 1x लिहितो आणि खरेदी किंमत आपली किती आहे 4x आहे. x ला x कट केलं 1/4 आलं. मग आता नफा बरोबर 1/4 गुणिले आता खरेदी किंमत छेदात आहे ते अंश जाणार साइड बदलल्यानंतर. याचा अर्थ काय नफा खरेदी किमतीच्या किती पट आला 1/4. 1/4 पट म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका दुकानदारानं 10 वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने 240 रुपयाला विकल्या तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला. आता किती वस्तू खराब झाल्या याचा आपण काय विचार जास्त करायचा नाही. सांगा 10 वस्तूची खरेदी किंमत किती आहे दुकानदाराची. दुकानदारानं 10 वस्तू किती रुपयाला खरेदी केल्या 200 आणि त्या वस्तू विकून किती रुपये मिळालं म्हणजे वस्तूंची विक्री किंमत किती 240. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे मग नफा होईल का तोटा होईल नफा. काय सूत्र आहे आपलं विक्री किंमत वजा खरेदी किती आले वजा बाकी 40. पण आपल्याला काढायचे शेकडा नफा. मग शेकडा नफा काढायचं सूत्र काय
नफा छेद नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा 40, खरेदी किंमत किती टाकूया 200 आणि गुणिले 100. आता या दोन शून्याला हे दोन शून्य कट, 40ला 2 न भागायचं म्हणजे 40चे निम किती 20. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. किंवा सूत्र न वापरता पण हे गणित सुटलं असतं. कसं सांगा पण. 200 खरेदी किंमत आहे आणि 240 विक्री किंमत. मग ह्या दोघांची निमपट करा. 100 जर खरेदी किंमत असती तर 240 ने मग 120 रुपये काय झाली असती विक्री झाली असती. मग 100ला 120 तर शेकडा नफा किती 120 मधून 100 वजा करायचं आहे का नाही म्हणजे 20. असं तोंडी सुद्धा हे उत्तर आपल्याला काढता आलं असतं. ठीक आहे. प्रश्न पुढचा 7वा पहा. एक वस्तू 157 ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. काल आपण ह्या टाईपची गणित पाहिली होती. आता या ठिकाणी तोटा x मानूया. मग त्याच्या दुप्पट नफा, मग तोट्याच्या दुप्पट नफा, मग नफा किती येणार आहे 100 दुप्पट मांडल्यावर 2x. आता या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत सूत्र लिहायचं आहे. मग डावीकडे पण खरेदी किंमत येतो आणि उजवीकडे पण खरेदी किंमत येतो. फक्त डावीकडच्या बाजूला तोटा असता खरेदी किंमत आणि उजवीकडच्या साईडला नफा असताना खरेदी किंमत. सांगा सूत्र. खरेदी किंमती सूत्र सांगा. डाव्या साईडला तोटा आहे. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा ना. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. आणि याच्या बरोबर नफ्यावरून खरेदी किंमत कशी काढायची रे सांगा. खरेदी किंमत विक्री बरोबर किंमत वजा नफा. विक्री किंमत वजा नफा. काल झालंय की हे सूत्र आपलं ह्या टाईपचं गणित झाले ना. हा. आता विक्री किंमत पहिल्या वाक्यामध्ये किती दिली 157 तिथे भरूया आणि तोटा पण x मानलेला आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये विक्री किंमत किती दिलेली आहे 226 आणि त्यावेळेस नफा किती झालेला आहे तोट्याचे दुप्पट मानल्यावर 2x. आता x ची पद डावीकडे घ्या म्हणजे x अधिक 2x होणार आणि जे स्थिर पद आहे ते उजवीकडे. तिकडचं 157 उजवीकडे गेल्यावर वजा झालं. आता डावीकडे 2x आणि 1x ची बेरीज किती 3x. करा वजा बाकी. 226 मधून 157 वजा केल्यावर किती येणार 69. आता x ची किंमत 69 भागिले 3. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 23 आली बघा. किती आली 23 आली. आता आपल्याला काढायची खरेदी किंमत. आता खरेदी किंमतीची दोन सूत्र आहेत आपल्याकडे. विक्री किंमत अधिक तोटा आहे आणि विक्री किंमत वजा नफा आहे. आता आपण विक्री किंमत अधिक तोटा हे सूत्र लिहूया. विक्री किंमत अधिक तोटा. मग विक्री किंमत किती दिलेली आहे बघा इथं 157 आणि तोटा म्हणजे x ची किंमत किती दिलेली आहे 23. किती आली बेरीज 180. म्हणून पर्याय क्रमांक 2. समजलं का हे. हो सर. हो सर. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 8.
खरेदी किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूच्या विक्री किमतीत 60चा फरक असून नफ्यातील फरक शेकडा 12 आहे, तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती? आता ह्या उत्तराच्या संकेतावरून ठरवा. विक्री किमतीत जर 12चा फरक असेल तर खरेदी किंमत किती असते? 100 असते. मग इथं विक्री किमतीत 60चा फरक दिलाय ना, मग 60चा फरक जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत किती? आता वर 500. 12ची 5 पट केली या, 500. किती करावं लागेल? 500. 500. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. प्रश्न 9. एका दुकानदारानं दोन वस्तू प्रत्येकी 1560 ला विकल्या. त्यावेळी त्याला एका वस्तूवर 20% नफा व दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला. तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? आता म्हणजे प्रत्येक वस्तूची विक्री किंमत तुम्हाला 1560 दिलेली आहे. प्रत्येक वस्तूची विक्री किंमत किती दिलेली आहे? 1560 दिलेली आहे. आता पहिल्या वस्तूची विक्री किंमत आपण 1560 घेऊया आणि पहिली वस्तू वर 20% काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आता आपण असं करूया, खरेदी किंमत काढूया. आता इथं सूत्र वगैरे कायच वापरायला नको, सरळ अंशामध्ये मी लिहितो खरेदी किंमत आणि छेदामध्ये लिहितो विक्री किंमत. ख म्हणजे खरेदी किंमत आणि वी म्हणजे विक्री किंमत, लक्षात ठेवा. आता पहिली वस्तू विकल्यानंतर 20% नफा झालेला आहे, म्हणजे 100ची वस्तू किती रुपयाला विकली जाणार आहे रे? 20 रुपये. 20% नफा म्हणल्यावर 100त किती मिळवायचं? 20. 120. 120 म्हणजे 20% नफ्यावरून आपण हे गुणोत्तर लिहिलं. आता पहिल्या वाक्यात काय दिलंय? 1560 विक्री किंमत आहे. मग विक्री किंमत आपण कुठे लिहिणार आहे? छेदामध्ये. आणि खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे अंशामध्ये किती लिहूया? x. आता पहा, या झिरोला हा झिरो कट. बे 5 10 आणि बेसक 12. आता ते तिरकस गुणाकार करा. 6x बरोबर 1560 गुणिले 5 येणार. आता डावीकडचं 6 तिकडे गेल्यावर छेदामध्ये जाणार, म्हणजे 1560 गुणिले 5 आणि छेदामध्ये 6. आता 6 न भाग जातोय बघा. 6 एके 6, 6 दुनी 12, 3 6 36, 6 6 36 आणि त्याच्यावर एक 0. किती आलं बघा? 0 5 30 अकरा 3 5 दुनी 10 आणि 3 13. म्हणजे पहिल्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती किती आली? 1300 रुपये इतकी आली. आता पुन्हा असंच लिहूया, अंशामध्ये खरेदी किंमत आणि छेदामध्ये विक्री किंमत. आता 2 नंबरचं वाक्य बघा. दुसऱ्या वस्तूवर 30% नफा. दुसऱ्या वस्तूवर किती टक्के नफा? 30 रुपये. 30%. म्हणजे खरेदी किंमत जर 100 मानली तर विक्री किंमत किती येणार आहे? 30% नफा म्हणल्यावर 100त 30 मिळवा. 130. बरोबर. 130. आणि आपली विक्री किंमत ही फिक्सच आहे, किती? 1560. मग 30% नफा असताना 1560 विक्री असताना खरेदी किंमत किती? तर आपण ती y मानूया. आता या झिरोला हा झिरो कट. आता आपण डायरेक्ट y चं सूत्र लिहूया. 1560 गुणिले 10. 10 म्हणल्यावर ह्याच्यावर 0 ऍड होणार आणि 13 जे आहे ते छेदामध्ये जाणार. करूया भागाकार. 13 एके 13, 2 6 26, 13 दुनी 26 आणि त्याच्यावर 2 0. आता पहिल्या वस्तूची खरेदी किंमत 1300 आली आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1200. मग एकूण खरेदी किंमत किती रे? त्या x आणि y ची आपण बेरीज करूया. म्हणजे 1300 अधिक 1200 किती आली बेरीज? 2500.
म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 3. 3. पर्याय क्रमांक 3. एक वस्तू ₹20 ला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट नफा जर ती वस्तू 29 ला विकली तर होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? म्हणजे इथं पण मागायसारखं सूत्र वापरायचे आहे. खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत. कुठलं सूत्र वापरायचे? खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत. परंतु डावीकडे आपण तोट्यावरून खरेदी किंमती सूत्र लिहिणार आहे आणि उजवीकडे आपण नफ्यावरून खरेदी किंमती सूत्र लिहिणार आहोत. सांग आता खरेदी किंमत बरोबर काय सांगितलं होतं? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत. बोला की. गुणिले 100 ते नाही सुरुवातीचं सूत्र सुरुवातीचं. विक्री खरेदी किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. आणि दुसरं सूत्र नफ्यावरून खरेदी किंमत कशी काढायची? विक्री किंमत वजा नफा नफा. अधिक विक्री किंमत. बरं, विक्री किंमत वजा नफा. आता आपण तोटा x मानूया. मग नफा किती रे? निमपट नफा. निमपट नफा म्हणजे तोट्याच्या ला 2 न भागायचं. आता पहिल्या 1/2. वाक्यात विक्री किंमत 20 आणि तोटा x. विक्री किंमत इथं मी 20 लिहितो, तोटा x लिहितो. आणि उजव्या साईडला विक्री किंमत 29. नफा किती? त्याच्या निमपट म्हणल्यावर 1/2. 2. आता इथं छेद घालवण्यासाठी छेदातल्या 2 न सगळ्या बाजूंना गुणू. 2 न गुणूया. मग 20 ला 2 न गुणल्यावर 40. x ला 2 न गुणल्यावर 2x. 29 ला 2 न गुणल्यावर 58 आणि या 2 ला 2 कट झाला म्हणजे x उरलं. आता x ची जी पद आहे ते डावीकडे घेऊया. मग वजा x डावीकडे आल्यावर अधिक x होणार. आता इकडचं जे अधिक 40 आहे तिकडे गेल्यावर वजा 40 होणार. मग 2 आणि 1 3x आणि 58 मधून 40 वजा करा 18 आणि 18 भागिले 3 किती? 6. म्हणजे x ची किंमत किती आली? 6 आली. आता आपल्याला काढायची मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजेच काय? तर खरेदी किंमत काढायची. मग खरेदी किंमतीची 2 सूत्र आहेत. त्यातलं आपण 1 नंबरचं डाव्या बाजू सूत्र लिहू. विक्री किंमत अधिक तोटा. मग विक्री किंमत 20 अधिक तोटा x. आता याच्यामध्ये किंमत घालूया. x ची 6. म्हणजे 20 अधिक 6 किती येणार? 26. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. भिकोबानं ₹4,000 रक्कम 5 महिन्यासाठी व तुकारामने ₹3,000 रक्कम 4 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवली. एकूण नफा ₹1,600 झाला. तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती? आता बघा, एका बाजूला मी भिकोबा लिहितो म्हणजे बी आणि एका बाजूला तुकाराम म्हणजे मी टी लिहितो. आता भिकोबानं किती रक्कम गुंतवली होती? 4,000 एवढी रक्कम गुंतवली होती. किती महिन्यासाठी गुंतवली होती? 5 महिन्यासाठी गुंतवली होती. आणि तुकारामानं 3,000 एवढी रक्कम किती महिन्यासाठी गुंतवली होती? 4 महिन्यासाठी. आता या दोघांच्या नफ्याचा रेशो काढण्यासाठी ह्या दोघांच्या गुणाकाराचा आपण रेशो विचारात घेऊया. आता 4 पंचे 20 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 20,000 आपण भिकोबाचं हे घेऊया, रक्कम घेऊया आणि तुकारामाची 3 चौक 12 आणि त्याच्यावर 3 शून्य 12,000 घेऊया. आता ह्या दोघांचा रेशो काढूया. भिकोबाची रक्कम 20,000 आणि छेदामध्ये तुकारामाची रक्कम किती? 12,000.
आता या 3 शून्याला हे 3 शून्य कट झालं. 4 पंचे 20 आणि खाली 4 त्रिक 12. वर कोण आहे? भिकोबा आहे आणि छेदामध्ये कोण आहे? तुकाराम आहे. एवढं लक्षात ठेवा. आता एकूण नफा 1600 झालेला आहे. मग भिकोबाचं 4 भाग असणार आहेत नफ्यामध्ये आणि तुकारामाचं 3 असणार आहेत. एकूण भाग किती झाले रे मला सांगा? 5 आणि 3 8. म्हणजे 8 भागामध्ये 1600 नफा विभागला गेला. आणि आपल्याला भिकोबाचा वाटा काढायचे म्हणजे भिकोबाचं 5 भाग. 5 भागाची किंमत किती? ही काढायची. कसं काढायचं सांगा? 8 भागाचं 1600 तर एका भागाचं किती रे? 1600 भागिले 8 करा. एका भागाचं किती येणार? 200. मग 5 भागाचं जर रक्कम काढायचं असेल तर 200 ला 5 न काय करायचं? गुणायचं. किती येणार? 1000. म्हणजे भिकोबाचा जो वाटा आहे त्या नफ्यामध्ये तो 1000चा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. प्रश्न क्रमांक 12. एक वस्तू 6 ला विकल्यानं 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला? आता 6 ला विकल्यानं 2 रुपये नफा होतो. मग 3 ला विकल्यानंतर आपण बघूया तोटा किंवा नफा किती होतोय. आता दोन वस्तूंची खरेदी किंमत समान आहे की नाही? दोन वस्तूंची खरेदी किंमत समान आहे. मग खरेदी किंमती सूत्र सांगा मला काय येणार? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा का विक्री किंमत वजा तोटा? आपण सुरुवातीला पाहिले बघा. अधिक तोटा. नफा नफा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. बरोबर ना? मग आता 6 रुपये विक्री किंमत आपण घेतलेली आहे आणि त्यावेळेस झालेला नफा पण 2 घेतलेला आहे. मग 7तून 2 वजा केल्यानंतर नफा किती आला? 4. हा 4 रुपये काय झाला? नफा झाला. आता 2 नंबरचं वाक्य बघा. ती वस्तू 3 रुपयाला विकली. आता इथं विक्री किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? विकी 3 रुपये आणि वर खरेदी किंमत आपण काढली होती 4 रुपये. आता इथे खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत जास्त असल्यावर काय तयार होतो? तोटा. मग तोटा बरोबर सूत्र काय? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत 4 वजा विक्री किंमत 2. तोटा किती आला? 1 रुपये. आता शेकडा तोटा काढूया आपण मग. सांगा शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय? तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर. तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आपला तोटा 1 रुपये आला. खरेदी किंमत आपली 4 रुपये आहे आणि गुणिले 100. मग 100 ला 4 न भागा. किती आला शेकडा तोटा? 25%. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 3. 3. समजतंय का? सूत्र चांगली पाठ करा. नफा तोटा व्यवहारिक गणितातील जे घटक आहेत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज किंवा नफा तोटा असेल किंवा सूट कमिशन रिबेट असेल किंवा शेकडेवारी, हे सगळं सूत्रावर आधारित आहेत. आणि प्रश्न क्रमांक 13. एका फळ विक्रेत्यानं 40 रुपये डझन या दरानं 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी त्यानं 52 रुपये डझन या भावानं विकली तर त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती झाला? आता पहिल्यांदा आपण काय काढूया? खरेदी किंमत काढूया. पहिल्यांदा आपण काय काढूया? खरेदी किंमत. आता मला सांगा किती डझन केळी खरेदी केली होती रे? 50 डझन केळी खरेदी केली होती. आणि 1 डझन केळीचा भाव किती होता खरेदी किमतीच्या वेळेस? 40. करा गुणाकार.
2000 केली खरेदी किंमत. आता आपण काढूया विक्री किंमत. आता ती सर्व केळी त्यानं 52 रुपये डझन भावानं विकली. आता किती डझन केळी विकली रे? 50 डझन केळी विकली. खरेदी 40 रुपयाने केली होती आणि विकताना 52 रुपये डझन भावाने विकली. मग 50 आणि 52चा गुणाकार करा. बघा 2600. बरोबर आहे 2600. आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे साहजिकच या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 2600 मधून 2000 मायनस करा. 600. बरोबर आहे 600 रुपये काय झाला? नफा झाला. आता आपल्याला विचारलंय काय? शेकडा नफा विचारलेला आहे. सांगा शेकडा नफा किती? नफा छेद खरेदी किंमत गुणिले खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा 600, खरेदी किंमत किती आहे आपली? 2000 आणि गुणिले 100. आता हे 3 शून्य, ह्या 2 आणि हे असे 3 शून्याला गेलं. मग 60 भागिले 2 म्हणजे 60 चे निम्मे किती येणार? 30%. म्हणजे शेकडा नफा 30% म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण नफा तोटा या घटकावर आधारित आपण स्वाध्याय 27.1 पाहिलेला आहे. उद्याच्या तासिकेला 27.2 आणि 27.3 असं 2 एकदम आपण स्वाध्याय संपूया म्हणजे आपला नफा तोटा हा संपेल. हा बोला. सर तुम्ही फोटो पाठवायला लावलाय बघा. हा. मग तो युनिफॉर्म वर नाही ना पाठवायचं शाळेच्या? नाही माझ्या कसं आहे भविष्यामध्ये जी मुलं शिष्यवृत्ती धारक होणार त्याचा मी छोटासा बॅनर बनवला आहे. त्यावेळेस माझ्याकडे फोटोच नसतात तुमचं, त्यामुळे एक फोटो आपला बॅनर युनिफॉर्मवर असावा असा काय नाही. आपला चांगला एक नवीन ड्रेस मधला काढला तरी चालेल. फक्त नवीन ह्या वर्षीचा काढा. पहिली 3री 4थीला चालेल. बस पुरे. ओके बाय.